भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त कुरकुरीत भेंडीची भजी घेऊन आलेली आहे. आणि भजी म्हटलं कोणाला नाही आवडत, सर्वांना भजी आवडतात. तरी त्यासाठी मी 5 भेंडीचे असं कवळ्या कवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत. जसं आपण भाजीला कट करतो त्याचप्रमाणे या कट करून घेऊया. कमी साहित्यामध्ये मस्त ही रेसिपी बनवून तयार होते, कुरकुरीत, चविष्ट. आणि बाहेर पाऊस पडाला की अशा कुरकुरीत चविष्ट रेसिपी खायला प्रत्येकाला आवडतात. तर ह्या पावसाळ्याच्या सीझनला नक्की करून खा भेंडीची भजी. कमी साहित्यामध्ये बनते, चविष्ट. आता ह्या कट करून झालेले आहेत. त्याच्यामध्ये घालायचं आहे धना पावडर, लाल तिखट, जिरा पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. लिंबू पिळूया त्याच्यामध्ये अर्धा, म्हणजे त्याला भेंडीला चिकटपणा असतो ना, ते लिंबू पिळल्यामुळे अजिबात चिकटपणा लागत नाही आहे. मोठा 1 चमचा बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. म्हणजे कुरकुरीत तांदळाच्या पिठामुळे जास्त असं कुरकुरीत बनतात. आणि प्रत्येक स्लाईसला तो जे पीठ आहे ते कोरडं पीठ लागलं पाहिजे. पाण्याचा वापर मी तर अजिबात केलेला नाही. आणि कमी साहित्यामध्ये इतक्या छान ही रेसिपी बनवून तयार होते. नक्की करून पहा, आवडेल तुम्हाला. आणि जाता जाता आम्हाला मस्त एक कमेंट करत चला. त्याला काही पैसे पडत नाहीत कमेंट करायला. कढईमध्ये तेल घालून घेऊ आणि ज्या वेळेला तुम्ही मला कमेंट कराल त्यावेळेला माझा व्हिडिओ येईल, त्यावेळेला टिंग टॉंग तुमच्यापर्यंत पोचेल. आता ह्या कुरकुरीत तळून घेऊ भेंडी. आणि तळायलासुद्धा फार वेळ लागत नाही, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही. कारण पिठामुळे ते पूर्ण कोरडी भेंडी झालेली आहे, त्यामुळे कुरकुरीत बनते. आणि भेंडीच्या रेसिपी मी बऱ्याच टाकलेल्या आहेत. भेंडीच्या बियांचा रस्सा देखील इतका सुंदर होतो, तो देखील मी अपलोड केलेले माझ्या चॅनलवरती, पाहू शकता तुम्ही. आता हे काढून घेऊ मस्त भाजलेल्या कुरकुरीत भेंडी. आता दुसरे देखील असेच तळून घेऊ. आणि कमी साहित्यामध्ये मी रेसिपी सगळ्या म्हणजे तुम्हाला दाखवत असते. आणि त्याच्यात मसालाचा प्रमाण मी अगदी कमी वापरते, कारण जास्त मसाले वापरत नाही आहे. तर कढीपत्ता देखील डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगला आहे, ते देखील तुम्हाला माहीतच आहे. ते सुद्धा ह्याच्यामध्ये तळून टाकायचं. लसणाच्या 1-2-4 पाकळ्या त्या देखील असा फ्राय करून टाकायचं, त्याच्यामध्ये छान लागतं. तर त्या मी टाकलेले अगोदरच तळलेल्या. आणि आता एक मिरचीसुद्धा भाजून घेऊ. भजी म्हटलं की मिरची बरोबर तोंडी लावण्यासाठी आलीच. प्रत्येकाला, बरेच जणांना असं मिरचीसाठी भजी खातात. आता हे काढून घेऊ. गरमागरम तयार झालेली कुरकुरीत भेंडीची भजी. कशी वाटली आजची रेसिपी? आता तुम्हाला हे बघा चुरून दाखवते. मस्त असं कुरकुरीत झालेले आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थांतोपर्यंत धन्यवाद.